नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आज मी तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला दिशा देणारा विषय बोलणार आहे. कृपया ही संपूर्ण माहिती अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मन लावून ऐका, कारण आज आपण ज्या विषयावर बोलत आहोत तो आहे होळीच्या पवित्र राखेचे अद्भुत रहस्य आणि तिचे दिव्य उपाय. मित्रांनो बघा, आपण जे सगळे दरवर्षी होलिका दहन करतो, होळी पेटवतो. आपले वाईट विचार, वाईट प्रवृत्ती किंवा अहंकार, द्वेष, राग, नकारात्मकता यांचा नाश व्हायला पाहिजे म्हणून अग्नीत ते आपण सगळं समर्पण करतो. पण होळी जाळल्यानंतर जी पवित्र राख उरते, तिचं महत्त्व फार थोड्यांना माहीत असतं. अनेक जण ती तिथे सोडून देतात. पण शास्त्र सांगते की होलिका दहनानंतर उरलेली राख म्हणजे अग्नीने शुद्ध केलेली दिव्य भस्म असते. ती साधी राख नसून ती ऊर्जेचं केंद्र असते. तर मित्रांनो, प्राचीन ऋषीमुनी किंवा तांत्रिक, साधक आणि आयुर्वेदाचार्य यांना या राखीची ताकद माहिती होती. आणि अग्नी हा 5 महाभूतांपैकी एक अत्यंत शक्तिशाली तत्व आहे. अग्नी जे काही स्पर्श करतो ते शुद्ध करतो. म्हणूनच होळीची राख ही अग्नितत्वाने परिपूर्ण असते आणि तिच्यात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि ती भस्म करण्याची विलक्षण क्षमता असते. मित्रांनो, सर्वात आधी आपण जाणून घेऊया की या पवित्र राखेचा उपाय. पहिला म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी ही पवित्र होळीची राख कशी उपयोगी ठरते. जर तुमच्या घरात सतत तणाव असतो, वादविवाद चालू असतात, कारण नसताना भीती वाटते, झोप लागत नाही, मुलं रडतात, अचानक रात्री झोपेतून दचकून उठतात किंवा घरात एक प्रकारे जडपणा जाणवतो, तर हे सर्व नकारात्मक ऊर्जेचं लक्षण असू शकतं. तर अशा वेळी अगदी चिमूटभर होळीची राख तुम्हाला घ्यायची आहे. ती तुमच्या उजव्या हातात घेऊन संपूर्ण घरात हलक्या हाताने अगदी तुम्हाला ती शिंपडायची आहे. तर इथे लक्ष घ्या की घराच्या चारही कोपऱ्यात आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ती शिंपडायची आणि श्रद्धेने तुम्हाला तिथे प्रार्थना करायची की हे अग्निदेव, आमच्या घरातील सर्व नकारात्मकता भस्म करा. असा उपाय केल्याने तुमच्या घरातील वातावरण अगदी हलकं होईल, शांत आणि सकारात्मक बनणार आहे. तसेच मित्रांनो, आंघोळ केल्यानंतर कपाळावर हलका तुम्हाला तिलक लावायचा आहे. तिलक लावताना आपल्या इष्ट देवतेचे नाव घ्यायचं आहे आणि हा राखीचा तिलक तुम्हाला दिवसभर आत्मविश्वास देईल. अनेक वेळा समस्या आहेत ते बाहेरून नसतात, आपल्यातील भीतीच आपल्याला त्रास देत असते. तर हा उपाय आपल्या मनाला एक प्रकारे स्थैर्य देणार आहे. त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला वारंवार तो आजारी पडत असेल, त्याला आजार होत असेल, त्याचं शरीर जड वाटत असेल किंवा त्याचं मन आहे ते उदास राहत असेल, तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा तुम्हाला ती राख उतरवून घ्यायची आहे आणि दक्षिण दिशेला ती फुंकर मारायची आहे. दक्षिण दिशा बघा यमाची दिशा मानली जाते आणि नकारात्मकता त्या दिशेला विसर्जित केली जाते. तर हा उपाय तुम्हाला श्रद्धेने केला तर मानसिक आणि ऊर्जात्मक तुम्हाला हलकं वाटणार आहे. तसेच तुमच्या आरोग्यासाठी बघा, जर घरात कोणी सतत आजारी पडत असेल किंवा आजारपण सारखा येत असेल, पैसा तिथे आजारपणात जात असेल, तर अंघोळीपूर्वी स्वच्छ पाण्यात तुम्हाला एक चिमूटभर राख त्या पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची किंवा तुमचा जिथे त्रास होतो त्या त्रासाच्या जागी हलकेच ती राख स्पर्श करायची. स्पर्श करताना असं मनात म्हणायचंय की माझ्या शरीरातील सर्व व्याधी, आजार दूर होत आहेत. तर ही प्रक्रिया 2 ते 3 दिवस सतत करा. हे औषधांचा पर्याय नाही, पण तुमची मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणारा हा आधार आहे. त्यानंतर आता काही लोकांना त्वचा रोग सुद्धा होतात, तर त्वचा रोगाबद्दल बोलूया. आयुर्वेदात भस्माचा उल्लेख वारंवार येतो. मोहरीच्या तेलात तुम्हाला थोडीशी होळीची राख मिसळून ती बाहेरून लावल्यास खाज येणार नाही किंवा किरकोळ त्वचा विकारांवर तुम्हाला लाभ होतो. तर अर्थात जे गंभीर आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, आर्थिक अडचणी असतील, पैसा टिकत नसेल,
किंवा पैसा येतो पण घरात खर्च होतो, सतत खर्च वाढत असेल, तर एक विशेष उपाय मी इथे तुम्हाला सांगते. इथे काय करायचं, तांब्याच्या भांड्यात थोडंसं गंगाजल घ्यायचे आहे किंवा तुमच्या घरातील स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यासोबत चिमूटभर होळीची राख घ्यायची आहे आणि हे भांड तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला ठेवून द्यायचे. उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते. तर गंगाजल शुद्धतेचं प्रतीक आहे आणि राख अग्नितत्वाचं आहे. तर हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा घरात शुद्धता आणि ऊर्जेचं संतुलन निर्माण होतं. तर श्रद्धेने केल्यास दरिद्रतेची भावना जी आहे, दरिद्रता आहे ती कमी होईल आणि तुमच्या घरात आत्मविश्वास तुमचा वाढणार आहे आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती तुम्हाला मिळते आत्मविश्वास वाढल्यामुळे. आता आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वच्छ लाल कपडा घ्यायचा आहे, त्यात थोडीशी राख ठेवून छोटी पोटली तयार करायची आहे आणि ती तिजोरीत किंवा कपाटात किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे ठेवून द्यायचंय. ठेवताना लक्ष्मी मातेचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि असा संकल्प करा की अनावश्यक खर्च थांबेल, योग्य मार्गाने उत्पन्न वाढेल आणि लक्षात ठेवा हा उपाय केवळ धन आकर्षित करण्यासाठी नाही, तर तो आर्थिक शिस्त निर्माण करण्यासाठी आहे. म्हणजेच बघा, तुमच्या घरात पैसा टिकण्यासाठी तुम्हाला ती बुद्धी सुद्धा येणार आहे. आता व्यवसाय वृद्धीसाठी सांगते, जर दुकानात ग्राहक कमी येत असतील किंवा कामात अडथळे येत असतील, तर दुकान स्वच्छ करून नीटनेटके करून मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला हलकी ही होळीची राख शिंपडायची आहे. तुमच्या जिथे गल्ला आहे त्या गल्ल्याजवळ तिथे ठेवून द्यायची आहे आणि मनात म्हणा की माझ्या कार्यात प्रगती हो. यानंतर प्रामाणिक तुम्ही कष्ट करत राहायचे आहे, चांगली सेवा करत राहायची आणि सकारात्मक वर्तन स्वतःचं ठेवायचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा फरक जाणवणार आहे. आता मित्रांनो, वास्तू दोषाबाबतही आपण इथे बघूया. का ही राख उपयुक्त मानली जाते? तर दर पौर्णिमेला वर्षभर घरात थोडीशी राख तुम्हाला शिंपडायची आहे. ऊर्जेचं शुद्धीकरण होतं त्यामुळे. आणि मित्रांनो, व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुपात राख मिसळून स्वस्तिक तिथे काढल्यास जिथे तुम्ही व्यवसाय करता त्या मुख्य दारावर सकारात्मक कंपन वाढतात आणि तिथे ग्राहक यायला सुरुवात होते. त्यानंतर मित्रांनो, मानसिक शांतीसाठी सांगते. पूजा झाल्यानंतर कपाळावर होळीच्या राखेचा छोटासा टिळा लावायचा आहे. कपाळाच्या मध्यभागी असलेला आज्ञाचक्र सक्रिय होईल, ऍक्टिव्ह होईल आणि त्यामुळे काय होईल, तुमचे जे विचार आहेत ते स्पष्ट होतात आणि तुमच्यात निर्णय क्षमता वाढते आणि आत्मविश्वास सुद्धा तुमचा दृढ होतो. तर इथे तुम्हाला थोडासा होळीच्या राखेचा टिका लावायचा आहे. मानसिक तणाव आणि डोकेदुखीसाठी तुम्हाला इथे सांगते, रात्री झोपण्यापूर्वी कपाळावर हलका तिलक लावायचा आहे. खोल श्वास घ्यायचा आहे आणि मन शांत करा. आणि अनेक वेळा बघा, आपली चिंता आहे, भीती आहे, अस्थिरता आहे, हीच आपल्या डोकेदुखीचं कारण बनत असतं. तर हा छोटासा आध्यात्मिक स्पर्श तुमच्या मनाला विश्रांती देतो. त्यामुळे तो टिळा लावायला विसरू नका. आता मित्रांनो, आपल्या कुंडलीतील ग्रहदोषाबाबतही आपण एक उपाय पाहूया. राहू, केतू, शनी यांचा त्रास तुम्हाला जाणवत असल्यास काय करायचंय, तुमच्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर राख मिसळायची आहे आणि सलग काही दिवस हा उपाय तुम्हाला सलग करायचा आहे. यातून तुमचं मनोबल वाढणार आहे, कॉन्फिडन्स वाढेल आणि ग्रह दोषांविषयीची भीती तुमची कमी होते. आता महत्वाची गोष्ट इथे बघा मित्रांनो, ताईत आपण बनवतो, ते ताईत धारण करण्यासाठी चांदी किंवा तांब्याच्या ताईतमध्ये अतिशय कमी प्रमाणात राख, ही होळीची राख त्यामध्ये भरायची आहे आणि तो गळ्यात किंवा तुमच्या हातात ते धारण करायचं आहे ताईत. पण लक्षात ठेवा, ताईत म्हणजे काही जादू नाही आहे, तो तुमच्या एका श्रद्धेचं प्रतीक आहे आणि श्रद्धा असेल तर तो तुम्हाला मानसिक बळ सुद्धा देणार आहे. काही लोकांचा यावर विश्वास असतो, काहींचा नाही. तुम्ही करून पहा. आता होलिका दहनात काय अर्पण करायचं आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, ऊस अर्पण करणे शुभ मानलं जातं, पण तो पूर्ण आणि पानांसह असायला पाहिजे, छोटासा तुकडा नाही असला पाहिजे. सुका जो नारळ आहे ते अर्पण करायचं आहे. यामुळे काय होतं, कुटुंबातील क्लेश दूर होतात आणि घरात जी बनवलेली गोड पोळी आहे किंवा पुरणपोळी आहे, गुजिया आहे, पुरणपोळी नैवेद्य,
जे अर्पण करायचे ते मनोभावे अर्पण करायचे आणि आपली मनोकामना त्यामुळे पूर्ण होतात असं सांगितलं जातं शास्त्रात. आता नवीन पिकाचं दाणं अर्पण करायचं आहे, दाणे, आणि अन्नधान्याची भरभराट त्यामुळे होते. आता पण काही गोष्टी होलिकेत टाकायची नाहीत, त्या गोष्टी सुद्धा मी सांगते काय वस्तू आहेत ते. तर ते बघा, प्लास्टिक टाकायचं नाही, कचरा किंवा केमिकल, पेट्रोल, जुने कपडे हे सर्व त्यामध्ये टाकायचं नाही. होलिका ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे, तिला प्रदूषित करू नये. आणि शक्यतो बघा, गोमातेचे उपले असतात, सुके लाकडे असतात, नैसर्गिक वस्तूंचा त्यासाठी वापर करायचा आहे. होळीच्या रात्री विशेष आपण साधना केली तर फलदायी मानली जाते. तर त्या दिवशी मन शांत ठेवावे, वाईट विचार मनात आणायचे नाहीत, वाईट विचार टाळायचे आहेत, कोणाचाही अपमान करू नये, कोणाबद्दल वाईट विचार करू नये. विशेषतः स्त्रीचा अपमान केल्यास आपल्याला मोठे पाप लागते असं शास्त्र सांगतं. तर त्या दिवशी स्वतःवर संयम ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे वागायचं आहे. आता मित्रांनो, दरिद्रता नाशासाठी एक महा उपाय इथे सांगते. होळीच्या तुम्हाला रात्री मुख्य दरवाजाजवळ मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा आपल्या श्रद्धेप्रमाणे ज्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा तो जप मंत्र करायचा आहे. आणि थोडी राख पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीत ठेवून द्या. तर हा उपाय तुम्ही श्रद्धेने केल्यास तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, खर्च नियंत्रणात येईल आणि धनसंचयाची सवय तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर लाल मिरचीचे काही पारंपरिक उपाय सुद्धा इथे मी सांगते. तर हा व्हिडिओ खूप खास आहे, खूप सारे उपाय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करायचं आहे. आता बघा, तुम्ही स्वतःच्या खाजगी कामासाठी बाहेर जात असाल तर 5 लाल मिरच्या दारात ठेवून त्यावरून पुढे गेल्यास नकारात्मकता दूर राहते. आणि शनिवारच्या दिवशी मीठ, मोहरी आणि लाल मिरची आपल्या डोक्यावरून उतरवून बाहेर टाकल्यास तुमचा जो काही नजर दोष आहे तो कमी होतो. यासाठी ते खूप फलदायी मानलं जातं. आता स्त्रियांनी होलिका पूजेला जाताना स्वतःचे केस बांधून जायचे आहेत, सोडून जायचे नाही आहेत. गर्भवती स्त्रियांनी अग्नीपासून थोडं लांब अंतर उभं राहायचं आहे. तर या सर्व सूचना श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहेत आणि त्यामागे ऊर्जा संरक्षणाचा भाव आहे. मित्रांनो, होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरं करताना कोणताही मनात द्वेष ठेवू नका. रंग लावताना प्रेम, क्षमा आणि मैत्रीचा भाव ठेवायचा आहे. कारण होळीचा खरा अर्थ आहे अहंकाराचा दहन आणि प्रेमाचा उदय. तर माझ्या प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, कोणताही उपाय श्रद्धेशिवाय निष्फळ असतो. होळीची राख ही केवळ भौतिक वस्तू नाही, ती आपल्यातील वाईट प्रवृत्ती जाळून टाकण्याची आठवण आहे. जर आपण आपला राग, द्वेष, लोभ या गोष्टी अंतःकरणातून जाळल्या तरच खरी होळी आपल्याकडून ती साजरी होईल असं समजा. मित्रांनो, शेवटी एवढंच सांगेन की होळीच्या दिवशी मन तुमचं शुद्ध ठेवायचं आहे. सर्वांना क्षमा करा, सर्वांवर राग असेल तो विसरा, देवाचा आभार मानायचे आहे आणि राख कपाळावर लावून स्वतःला वचन द्या की आजपासून मी माझ्या जीवनातील वाईट सवयी भस्म करणार. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट इथे सांगते. हे सर्व उपाय श्रद्धेने करा, पण अंधविश्वास ठेवू नका. मी स्वतः सांगते, उपाय करायचे पण अंधविश्वास सुद्धा ठेवू नका. जीवनात प्रगती हवी असेल तर स्वतः कष्ट करा, परिश्रम करा, योग्य निर्णय स्वतः घ्या, सकारात्मक विचार करायचा आहे आणि या ईश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे. हे चारही घटक आवश्यक आहेत. केवळ उपाय करून बसून राहिलात तर काहीही बदलणार नाही, तुमचं नशीब बदलणार नाही. उपाय तुम्हाला मानसिक शक्ती देतात, कृती जी आहे ती तुम्हाला यश देते. तर होलिका दहन आपल्याला शिकवते की अहंकार, नकारात्मकता आणि वाईट विचार जळून जाऊ शकतात. राख म्हणजे शेवट नाही आहे, ती नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे आणि त्या राखेकडे भीतीने नाही तर आदराने पाहायचं आहे. तर माझ्या प्रिय भक्तांनो, वर्षातून एकदाच येणारी ही संधी तुम्ही स्वीकारायची आहे. हे उपाय नक्की करा, श्रद्धेने करा, संयमाने करा आणि सकारात्मकतेने करा. परमेश्वर तुमच्या जीवनात सुख,
शांती आणि समृद्धी देवो. तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहो, आरोग्य उत्तम राहो आणि मन सदैव प्रसन्न राहो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य देवो. श्री स्वामी समर्थ. जय श्री विष्णू, जय भोलेनाथ, जय माता दी, जय माता लक्ष्मी. धन्यवाद.